हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे. आणि आपण आज खूप दिवसानंतर आज नवीन ब्लॉग करणार आहे. आणि त्यासाठीचं कारण पण तसंच आहे, कारण आपला कॉन्टिनेंटल जी टीचा रियर टायर चेंज करण्याची वेळ आली आहे. खूप दिवसापासून चेंज करण्याचा प्लॅन चाललेला, पण आज तो फायनली वर्कआउट होत आहे. सो त्यासाठी आपण निघालेलो होतो कराडला. कारण केदार ऑटोमध्ये केदारदाला अगोदरच आपण ची ऑर्डर करण्यासाठी सांगितलेलं होतं. सो यासाठी आपण आलेलो कराडमध्ये. जागोजागी आपल्याला ट्रॅफिकला फेस करावं लागलं. सो ही होती ट्रॅफिकची कंडिशन आजची कराडमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी फेस करत आपण आलो केदार ऑटोमध्ये. भेदा चौकजवळ आहे केदार ऑटो. तुम्हाला फुल वन स्टॉप आहे की जिथं सर्व बाईकचं, इवन सुपर बाईकचं काम करून मिळू शकतं. सो त्यासाठी आपण आलेलो आपल्या रियर टायर चेंज करण्यासाठी. सो रियर टायर अगोदरच ऑर्डर करून ठेवलेला होता. रीसचा आपण इन्स्टॉल करणार आहे यावेळेस. एक्झिस्टिंग आता आपला सिॲटचा होता, पण सिॲटचा यूज करून झालेला. सो आपण म्हटलं आता अफोर्डेबल नवीन टायर ट्राय करून बघूया. सो आपण रीसचा टायर ह्यावेळेस म्हणजे इन्स्टॉल केला आहे. सो टायर इन्स्टॉल करण्याची प्रोसेस चालू झाली. थोडा वेळ लागला, जास्त काही वेळ लागला नाही. सो फोक्स आवळून आणि टायर इन्स्टॉल वगैरे करून तोपर्यंत मी थोडा वेळ थांबलो. आणि हा आपला टायर होता की जो मधून पूर्णपणे यूज झालेला होता. सो टायर इन्स्टॉल करण्याची प्रोसेस चालू झाली आणि लवकर झालं, जास्त वेळ लागला नाही. त्यानंतर मी थोडं राईड करून बघितलं आणि हा रीसचा टायर आहे. सो टायर चेंज केल्यानंतर पण तुम्हाला एक वेळा नक्कीच कॉन्फिडन्स जाणवतो. आणि ह्याच्यामध्ये थोडे जास्त लायनिंग्स आहेत, त्यामुळं जास्त ग्रीप भेटेल असं मला वाटते आणि तसं मला जाणवलंही. सो त्यानंतर थोडं राईड करून बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी. सो एकंदरीत एक्सपिरियन्स भारी होता ह्या टायर चेंज करण्याचा. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. हे अफोर्डेबल टायर आहेत. आणि या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच, एक वेगळ्या ब्लॉगमध्ये किंवा एखाद्या वेगळ्या ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर अँड कीप सपोर्टिंग अस. नक्कीच आपण लवकर भेटू. बाय.